60 सेकंदात बातमी या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या केवळ 60 सेकंदात पाहायच्या आहेत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एसटी कर्मचाऱ्यांची अक्षय तृतीया कडू होणार आहे, कारण त्यांना अर्धाच पगार देण्यात येतोय। पाहुयात 60 सेकंदात। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा अर्धाच पगार मिळणार आहे, तर सुरक्षा रक्षकांनाही 50%च पगार मिळेल। कारण आहे तुटपुंजा निधी। कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता असते, मात्र राज्य सरकारनं केवळ 272 कोटींचाच निधी महामंडळाला दिलाय। त्यापैकी 40 कोटींचा निधी पीएफ जमा करण्यासाठी एसटी बँकेकडे वळवण्यात आला। त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ 56%च पगार मिळणार आहे। मात्र राहिलेला पगार 8 दिवसात न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला। जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू। जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार। आधीच एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार असल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय आहे। त्यात अर्ध्या पगारामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय। एकेकाळी सर्वांचीच लाडकी असलेली लालपरी आर्थिक धोरणांमुळे अक्षरशः भिकारी झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले। लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापता, अशा संतप्त भावना एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या। त्यामुळे एकीकडे लाडकीची अक्षय तृतीया गोड करतानाच एसटी कर्मचाऱ्यांवर संक्रांत सरकारनं आणल्याचं बोललं जात आहे। असलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं। आता तर फ्रीवाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही। तर खरंच आमची चेष्टा करत आहे, कारण कसं आहे आमची देणे पहिले 175 कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, ते देखील दिलेले नाहीत। त्यातून माझ्या सर्व्हिसमध्ये पूर्णपणे पहिल्याच असं केलं की त्यांनी आमची चेष्टा केली की 56% मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला, की जेथे 100% त्यांनी आमची पगार न चुकवता 7 तारखेला द्यायला पाहिजेत त्यांनी, पण ते पण वेळेत देत नाहीयेत। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलं, याच मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे। क्षमता नव्हती तर योजना का दिल्या, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारलाय। विरोधकांनी सरकारवरती टीका केली आहे। क्षमता नव्हती तर योजना का दिल्या, असा सवाल विजय वडेट्टीवारांनीही उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं। आता लाडकीवरूनही टीका होतीये। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या, अशी आम्ही मागणी करू। मला काय आश्चर्य वाटत नाही। माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा। महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या। मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं। 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता। तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही, हा एक मोठं कोडच आहे। ग्रामीण रुग्ण व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची धक्कादायक बातमी आहे। काय नेमकं घडलंय पाहुयात 60 सेकंदात। पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरली आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला। कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची कबुली रुग्णालय प्रशासनानंही दिली। म्हणजे 1 तारखेपासून कंत्राटी कर्मचारी नसल्या कारणानं थोडंसं सफाईच्या बाबतीत गैरसोय झालेली आहे, परंतु त्या महिलांना किंवा नातेवाईकांना कुठल्याही आमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा स्टाफने म्हणजे जबरदस्तीनं सफाई करणे वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये आमच्या स्टाफकडनं पण सफाई होत होते, पण थोडंसं कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गैरसोय झालेली आहे।
मात्र यामुळे ग्रामीण रुग्ण व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघालेत. एवढंच नव्हे तर ओल्या बाळंतिणीला अशा प्रकारे कामाला जुंपून अमानुषपणाही समोर आलाय. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी. दरम्यान माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणतायत. तर या प्रकरणानं ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था पुन्हा समोर आल्याचं ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या घटनेवरनं राजकारण रंगताना पाहायला मिळतंय. मी आत्ताच माहिती घेतली, अशी घटना कुठली घडलेली नाही. तरी देखील आम्ही आरोग्य उपसंचालक पुणे यांच्या मार्फत ह्या सगळ्या घटनेची चौकशी करू, कारण की एका बातमीमध्येच हे आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि जर कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली घटना ताजी असतानाच पंढरपूर माड्यामध्ये ज्या पद्धतीने एका मायमाऊलीला ती ओली बाळंतीण असताना तिला सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली, हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे. संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी कराड गँगला अनेक फोन केले, मात्र तरीही त्यांनी खून केलाच. काय झालंय नेमकं पाहूयात 60 सेकंदात. सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय. धनंजय यांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी विष्णू चाटेसह वाल्मिक कराडलाही फोन केला होता असं म्हटलंय. माझ्या भावाला सोडा, काही करू नका असं म्हणत आरोपी विष्णू चाटेला अनेक फोन केले होते. त्यावर विष्णू चाटेनं 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो, अर्ध्या तासात सोडतो असं म्हणत टाळाटाळ केल्याचं देशमुखांनी जबाबात म्हटलंय. विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्या पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की 20 मिनिटात सोडणार आहेत, 10 मिनिटात सोडतो असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे ज्या बाबतली आलेली ती समोर येणारच आहे कोर्टामध्ये. देशमुखांच्या भावानं फोनवर एवढ्या गयावया करूनही कराड गँगला पाझर तर फुटला नाही, मात्र संतोष देशमुखांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केला. त्यावर न्यायालयानं सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यापुढील सुनावणी 24 एप्रिलला पार पडणार आहे. आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज. तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे. जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या ते निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच. आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो. जे काही माहिती आहे SIT CIDकडं आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत. पुढ्यात पुढच्या बातमीकडे. बातमी तुळजापुरातनं पाहायची, कारण तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संगीता गोळेला मुंबईतून अटक करण्यात आल्याचं कळतंय. आरोपी संगीताबरोबरच तिचा पती देखील अटकेत आहे. तपासात संगीता गोळेनं संपत्ती पाहून पोलिसांचे डोळे चक्रावले. संगीताच्या बँक खात्यात 5 कोटी रुपये आढळून आलेत. पोलिसांनी बँक खातं सील केलंय. याशिवाय राज्यभरात अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचंही समोर आलंय. पोलीस तपासात काय काय समोर आलंय पाहूया. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर आलंय. मुख्य आरोपी संगीता गोळेला मुंबईतून अटक झाली आहे. संगीता गोळेसह पती वैभव गोळे आणि संतोष खोतलाही अटक करण्यात आली आहे. आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यात 5 कोटी रुपये आढळलेत. मुंबई, लोणावळ्यासह राज्यभरात करोडोंची मालमत्ता आहे. संगीताकडे 1/2 किलो सोनं आणि एक लक्झरी कार आहे. बातमी अजित पवारांच्या मोठ्या वक्तव्याची. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. देशाच्या प्रगतीसाठी मोदींना पाठबळ दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
अजित पवारांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यापूर्वी त्यांनी काकांची पुण्याई असल्यानं सारं काही नीट सुरू असल्याचं बीडमधील जाहीर भाषणात म्हटलं होतं. आम्ही घेतलाच ना निर्णय. आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. म्हणून आपण त्या ठिकाणी केलं. तर अजितदादांच्या विधानानं मवियामध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. अजित पवारांमागे काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट झाल्याचा टोला काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवारांनी लगावलाय. परिस्थितीनुसार अनेकांना बदलावं लागतं असंही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांना गेल्या काही दिवसात शरद पवारांना उद्देशून काकांची पुण्याई आणि काकाच दैवत असल्याची विधानं करण्यात आली आहेत आणि त्यावरूनच आता काँग्रेसनं पवारांना टोला लगावण्याची संधी साधली आहे. त्यामुळे आता मवियातही यावरून मिठाचा खडा पडताना पाहायला मिळतोय. परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे. अनेकांना बदलावं लागतं. त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे. पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत. म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 आणि 13 एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे ते किल्ले रायगडावर जाणार आहेत आणि तिथून थेट रायगडचे खासदार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंना शह देण्याची जोरदार चर्चा यामुळे रंगू लागली. यासह महामंडळाच्या नियुक्त्याही लवकरच होणार असल्याचं तटकरेंनी सांगितलंय. आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणे बसणार आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल. आता शहांचा दौरा नेमका शिंदे गटाला फळणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, याकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची तुलना औरंगजेबाशी केली आहे. औरंगजेबापेक्षाही धनंजय मुंडे क्रूर असल्याचा आरोप करुणा मुंडे करतायत. पोटगीबाबत कोर्टानं धनंजय मुंडेंना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला. 2 लाखांची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडून देण्याचे निर्देश आता कायम ठेवण्यात आलेत. याच संदर्भात बोलताना करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. अरे औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर लोक आहे हे. स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकलं होता, स्वतःच्या मुलाबाळांना रोडवरती नाही सोडलं होतं. असं घाण कृत्य जे स्वतःची बायकोसोबत करताय आणि आज रोडवरती आणण्याचं काम स्वतःची बायकोला तुम्ही करताय, असं घाण काम त्यांनी नाही केला होता. आणि औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्तीचे लोक आहे हे आणि आमदार मंत्रीपद तो सोडा, समाजमध्ये राहण्यासाठी लायक नाही आहे. माझा स्वभाव हा जन्मजात आहे, तो एका दिवसात काही बदलणार नाही असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलंय. कोणत्याही विधानाच्या आडून काही साध्य करायचा माझा उद्देश नसल्याचं कोकाट यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबी दिल्यानंतर देखील कोकाटे आपल्या परखड स्वभावावर ठाम असल्याचंच दिसतंय. शेतकरी कर्ज घेतात, 5-10 वर्ष कर्जमाफीची प्रतीक्षा करतात. नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करायचंय, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचं काय करता, साखरपुडे विवाह करीत फिरता, असं वादग्रस्त विधान कोकाट यांनी याआधी केलं होतं. माझा स्वभाव हा, माणसाचे स्वभाव हे जन्मजात असतात, ते काय लगेच एका दिवसात सांगितलं एका दिवसात बदलतात असं नाही आहे. तेवढा स्वभाव परखड आहे, सत्य आहे, पण हेतू स्वच्छ आहे का नाही, हेतू चुकीचा आहे का माझा, कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही वक्तव्यामध्ये माझा हेतू खराब आहे, माझा त्याच्या आडून काही स्वार्थ साधायचा आहे किंवा काही वेगळा विचार माझ्या मनामध्ये आहे, असं काही तुम्हाला आठवलं आहे का, असं काही तुमच्या लक्षात आलं आहे का?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. उद्या महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी बच्चू कडूंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये प्रहार संघटना आंदोलन करेल. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्यासाठी बच्चू कडू कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करतील. मध्यरात्री 12 वाजता बच्चू कडू मशाल पेटवतील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरावर प्रहार मशाल आंदोलन करणार आहे. येत्या 11 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून या क्रांतीची विचारांची मशाल घेऊन बच्चू भाऊ नाशिकामध्ये नयनतारा अपार्टमेंट जे मायको सर्कलच्या जवळ आहे, नाशिकच्या मध्यवर्ती एकंदरीत असलेल्या या विभागात जिथं कृषी मंत्री दस्तूरखुद्द माणिकराव कोकाटे निवासास आहेत, त्यांच्या निवासावरती जाऊन हाती मशाल घेऊन बच्चू भाऊ स्वतः आंदोलनाचे रूप घेऊन त्या ठिकाणी नाशकात येत आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलाय. एनआयचं पथक राणाला घेऊन दिल्लीत दाखल झालं. त्यानंतर एनआय त्याची कस्टडी घेईल. दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान तहव्वूर राणाला भारतात आणण्यावरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. जो वो राणा लाया है तो क्या तहव्वूर राणा, तो ये बीजेपी का राणा फेस्टिवल चल रहा है क्या? ये किसी का भी फेस्टिवल करते हैं ये लोग. देखिए तहव्वूर राणा लाया है, अच्छी बात है, उसमें कोई नया फोकस अगर केस पर पड़ता है तो अच्छा, लेकिन सबको मालूम है कि ये हमले के पीछे तो पाकिस्तान था. उसमें नई बात क्या है? जैसे आपने तहव्वूर राणा को लाया ना, वैसे यूपीए सरकार के कार्यकाल में अबू सालेम को लाया था. संतापजनक बातमी. पुण्यातनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरलाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीनं दिलेल्या अहवालात गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान दर महिन्याला धर्मदाय अंतर्गत असलेला निधी वापरला जात असून नियमांचं तंतोतंत पालन करत असल्याचा दावा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांनी केलाय. चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबावर वादग्रस्त विधान केलंय. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे, त्यांनी दान केल्याचं कधी कोणी पाहिलंय का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो झाल्याचं विधान वडेट्टीवार करतात. अशा प्रकरणांवर सरकारनं लक्ष देऊन गरिबांचं शोषण करणाऱ्या कोणत्याही घटकावर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. महत्वाची आणि मोठी बातमी आहे. फेसबुक लाईव्ह वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय. मी फेवरेट ब्रदर तर काही जण फुकट बाबूराव असल्याचा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय. काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात. त्यात काही जात नाही, बसल्या बसल्या टाइमपास. एफबी म्हणजे काय? फुकट बाबूराव. मी सुद्धा एफबी आहे, पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ, फरक आहे. फरक बघा. आणि म्हणून आम्ही पद येतात जातात. बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण नाव जाता कामा नये.
नाशकात सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाल्याचं कळतंय। यामुळे ज्वेलर्सवरती ग्राहकांना 10 दिवसांनंतरचे पोस्ट डेटेड चेक देण्याची वेळ ओढावली आहे। सोन्याचा दर कमी होणार असल्याची अफवा उसळली आहे। त्यामुळे नाशकात 3 दिवसांपासून खरेदीपेक्षा सोन्याची मोड करण्याचे प्रमाण वाढलंय। क्षमतेपलीकडे मोडीचे पैसे देण्यासाठी सराफा व्यावसायिकांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते। व्हिडिओ व्हायरल झाला, यामुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्यातून अनेक ग्राहक हे सोनं मोड करण्यासाठी बाजार देऊ लागले किंवा फोन करून विचारणा करत आहेत। यामध्ये फरक असा पडला की अचानक सोने मोड वाढल्यामुळे जो सोन्याचा जो आमचा रेग्युलर भाव असतो तो काही प्रमाणात कमी झालेला आहे। मात्र हा घाबरण्यात का नाही आहे, भविष्यात भाव वाढण्याचे चान्स जास्त असल्याने ग्राहकांनी सुद्धा घाबरून न जाता थोडं थांबून भाव हा 100% वाढतील आणि जरी कमी झाला तर गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूक केली पाहिजे। टेरिफबाबत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय। पाहूयात 60 सेकंदात। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टेरिफबाबत मोठा निर्णय। भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेल्या टेरिफला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। या देशांनी ट्रम्प यांच्या टेरिफला विरोध केला नाही, त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टेरिफवर तुर्तास ब्रेक लावलाय। ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटला होता। त्यामुळे पुढच्या 90 दिवसांसाठी पूर्वीचाच 10% कर कायम राहणार आहे। मात्र चीनवर लावलेला कर आणखी वाढवून तो 125% वाढवण्यात आला। ट्रम्प यांनी टेरिफ धोरणात काय बदल केलाय पाहूया। 75 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टेरिफ 90 दिवसांसाठी थांबवलं। भारतासह इतर देशांवर 90 दिवसांसाठी केवळ 10%च टेरिफ। चीननं डोळे वटारताच टेरिफ 104 वरून 125% वाढवला। ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं, मात्र चीनसोबत ट्रेड वॉरच्या तयारीत असल्याचं समोर आलंय। ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी आली आहे। त्यामुळे भारतीय शेअर बाजारही उद्या तेजीत पाहायला मिळू शकतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यात साखरपुडा पार पडला। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडला। या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं। यावेळी शरद पवारही उपस्थित होते। पवार येताच अजितदादा त्यांना नेण्यासाठी पुढे आले आणि पवारांना खुर्ची दिली। या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र दिसलं। पुढा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे। जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे। कारण का पवारांची लेक असू दे, सून असू दे, तिच्या मनापासून आम्ही आधीही स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय। आम्हाला मनापासून आनंद होईल।